खरं तर मी ब्युटी इन्फ्लुएन्सर अजिबात नाही आहे, तरीसुद्धा माझ्या व्हिडिओज खाली बऱ्याचदा कमेंट्स असतात की तुझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आमच्यासोबत शेअर कर. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इथपर्यंतच मर्यादित असलेली मी मात्र 25 नंतर यूट्यूबमध्ये आले आणि उर्मिला निंबाळकरसारखे महान व्यक्तिमत्व माझ्या लाईफमध्ये आल्यावर माझ्या स्किन केअरचा इथे उगम झाला. मुद्दाम लाईटच्या अपोजिट साईडला मी इथे शूट करते जेणेकरून तुम्हाला माझी रिअल स्किन कळावी, कारण शेवटी जे रिअल असतं ते खरं असतं आणि त्याच्यावरच आपण प्रेम केलं पाहिजे. हे पियर्सचं जे काही फेसवॉश आहे तर ते मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून वापरते आणि हे खरंच खूप जेंटल आहे. हे क्लिअर्सचं जे टोनर आहे तर ते मी डॅब डॅब मोशनमध्ये लावणार आहे आणि हे मी गेल्या 1 महिन्यापासून वापरते. सोबतच मिनिमलिस्टचं हे सिरमसुद्धा यूज करते जेणेकरून खूप छान हायड्रेटिंग होते स्किन आणि खरंच हे मला खूप जास्त आवडलेलं आहे. बॉडी पार्टसाठी इथे मी यूज करणार आहे मामाअर्थचं मॉइश्चरायझर, जे की खूप छान बटरी आहे आणि याचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. प्रेग्नेन्सीपासून हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर मी यूज करते आणि खरंच हे खूपच बेस्ट आहे तुमची जर ड्राय स्किन असेल तर किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर. याने सुद्धा खूप छान मॉइश्चराईज स्किन झालेली आहे आणि प्रमोशनसाठी मला भरपूर वेळा वेगवेगळे सनस्क्रीनसुद्धा येत असतात, पण त्यातलं मला डॉक्टर शेसचं आणि मामाअर्थचं सनस्क्रीन मात्र खूप आवडलं, कारण ते अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही. या अगोदर मी हे अरोमा मॅजिकचं यूज करायचे आणि त्याने थोडासा ग्लोई असा चेहरा व्हायचा. खूप सगळे SPF वाले लिप बाम यूज केल्यानंतर सध्या मी वॅसलिनचं लिप बाम यूज करते, जे मला बेस्ट वाटतं. सो इथे माझं स्किन केअर डन झालेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. चलो बाय बाय.